हॅलो स्टुडंट्स, तिजारे क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी स्वप्नील तिजारे. आज आपण शिकणार आहोत वर्ग 8वीचं सायन्स या विषयातला तिसऱ्या नंबरचं चॅप्टर, ज्याचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर. मी असं तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही स्वतःजवळ सुद्धा एक टेक्स्टबुक असू द्या. ओके, ह्या अशा पद्धतीचं टेक्स्टबुक तुम्ही असू द्या स्वतःजवळ, जेणेकरून मी इथे तुम्हाला जे दाखवतो आहे त्यामध्ये जर काही तुम्हाला असे शब्द असले जे तुम्हाला थोडेसे आणखी एक्सप्लेन करून सांगावेसे वाटले मला, तर तुम्ही तिथे लिहू शकले पाहिजे त्या शब्दाचा अर्थ आणि त्यासोबतच त्याचं एखादं छोटंसं एक्झाम्पल सुद्धा. तर आपण सुरू करतोय आज फोर्स अँड प्रेशर. नक्कीच तुम्हाला फोर्स माहिती आहे आणि प्रेशर सुद्धा माहिती आहे, पण काय होतं की आपल्याला आपण अनुभव तर घेतलेला असतो, पण नेमकी आपल्याला ती गोष्ट माहिती नसते की यालाच फोर्स म्हणतात किंवा यालाच प्रेशर म्हणतात. आणि इतकंच नव्हे तर आपल्याला यासोबतच काय शिकायचं आहे की जे प्रेशरचे आणि फोर्सचे फॉर्म्युले असतात ते सुद्धा आपल्याला यामध्ये शिकायचे असतात. ठीक आहे, तर नुसती थिअरी नसते बघा. फिजिक्स हा जो चॅप्टर आहे, फिजिक्सचा चॅप्टर आहे. ठीक आहे, मुळात सायन्स हा जो विषय आहे, ठीक आहे, सायन्स हा जो विषय आहे, हा विषय मुळात 3 पार्ट मध्ये असतो. पहिला पार्ट आपण म्हणू शकतो की फिजिक्स, दुसरा पार्ट असतो केमिस्ट्री आणि तिसरा पार्ट असतो बायोलॉजी. ठीक आहे, बायोलॉजी मध्ये काय असतं मित्रांनो की ज्या गोष्टी आपल्या ह्युमन बॉडीशी किंवा इतर जे काय ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीशी संदर्भात असतात. ठीक आहे, मेडिकल लाईन मध्ये ज्या व्यक्तींचा इंटरेस्ट असतो, ठीक आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट असते. ओके, त्यानंतर केमिस्ट्री मध्ये काय काय असतं तर केमिकल्स, वेगवेगळ्या टाईपचे केमिकल्स, जसं की प्लास्टिक कशापासून बनत आहे, एक्झॅक्टली त्याचे जे केमिकल बॉन्ड्स आहेत ते कसे असतात. ठीक आहे, हा सुद्धा एक पार्ट राहतो. त्यानंतर फिजिक्स, आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण ज्या गोष्टी वापरतो त्या सुद्धा फिजिक्समध्ये इथे कव्हर केल्या जातात. आणि हे तीनही पार्ट सायन्स या क्षेत्रामध्ये रिप्रेझेंट करतात. मग सुरुवातीला आपल्याला वर्ग 10वी पर्यंत तरी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीनही विषयांचा अभ्यास असतो. मग पुढे 11वी 12वी मध्ये तुम्हाला ज्या ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे ते विषय तुम्ही चॉईस करू शकता. ठीक आहे, तर त्यानंतर आपण एक वेगळं सेशन घेणारच आहोत की 11वी 12वी मध्ये आपण काय करणार आहोत. पण सुरुवातीला आपण वर्ग 8वी पर्यंतचं सगळं पहिले शिकूया. तर आज आपण शिकणार आहोत फिजिक्सचा चॅप्टर. ओके, फिजिक्सचा तिसऱ्या नंबरचा चॅप्टर, ज्याचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर. मग आता फोर्स कशाला म्हणायचं है ना, फोर्स कशाला म्हणायचं तर इथे तुम्ही बघू शकता, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ऍक्टिंग रिमेन स्टेशनरी. म्हणजे की एखादा असा ऑब्जेक्ट ज्याच्यावर कुठलाही फोर्स अप्लाय होत नाही आहे तर त्याला आपण म्हणूया की तो एक स्टेशनरी आहे. ठीक आहे, त्यानंतर अन ऑब्जेक्ट in a motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. म्हणजे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं फोर्स नाही आहे, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं वजन नाही आहे, त्याला कुठलाही डायरेक्शन नाही आहे, त्याला कुठलीही पद्धतीची स्पीड नाही आहे, म्हणजे तो मोशन मध्ये नाही आहे ऑब्जेक्ट अल्टिमेटली. ठीक आहे, मोशन मध्ये असणे म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तो जाणे. सोबतच इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की नेमकं स्टेशनरी या शब्दाचा अर्थ काय होतो. ठीक आहे, स्टेशनरी या शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना कळत नाही किंवा माहिती असतं पण थोडंसं कन्फ्युजिंग असतं. ठीक आहे, आपल्याला आपल्या घरचे लोक नक्कीच बरेचदा सांगत असतात की समजा मला हा पेन आणायचा आहे. ठीक आहे, मला हा पेन आणायचा आहे दुकानातनं विकत. मग आपण काय म्हणतो, स्टेशनरीच्या दुकानात जा आणि विकत घेऊन ये. ठीक आहे, काय म्हणतो आपण, स्टेशनरीच्या दुकानात जा आणि विकत घेऊन ये. परंतु स्टेशनरीचं दुकान असं काहीही नसतं. ठीक आहे, स्टेशनरीचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो की स्टेशनरी हा शब्द आलेला आहे स्टेशन पासून. ठीक आहे, तुम्हाला स्टेशन माहिती आहे, स्टेशन कुठे असतात तर रेल्वे स्टेशन असतात है ना, बस स्टेशन्स असतात. ओके, तर स्टेशन म्हणजे एखादी अशी गोष्ट की जी थांबलेली आहे. ओके, अशी एखादी गोष्ट जी बिलकुल स्टॉप आहे, तिला आपण हलवू शकत नाही. ठीक आहे, मग आपल्या घरचे जेव्हा आपल्याला म्हणतात की हा अशा पद्धतीचा पेन आणण्यासाठी तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानात जावं लागेल, तर स्टेशनरीच्या दुकानाचा अर्थ होत असतो की ती गोष्ट म्हणजे ते दुकान एक असं स्थायिक दुकान आहे, ते इकडून तिकडे हलत नाही. ठीक आहे, मग हलत नाही म्हणजे याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशी कुठली दुकानं असतात का की जे हलतात? ऑब्व्हियसली हलतात. ठीक आहे, तुम्ही बघा सकाळी सकाळी तुमच्या घरासमोर कोणी ना कोणी भाजीवाले ते गाडी घेऊन येतात है ना,
त्यांच्याकडे हातगाडी असते किंवा कुणाकडे कटला सुद्धा असतो. तर अशा पद्धतीच्या ज्या गाड्या असतात त्यांचं सुद्धा काय असतं, दुकानात असतं. ठीक आहे, पण ते कशावर असतं, तर मुव्हिंग मध्ये असतं. ठीक आहे, म्हणजे ते रोडनी फिरत राहतात. ओके, तर एका ठिकाणी असतं का त्यांचं दुकान? नाही. ठीक आहे, म्हणून जे दुकानं एका ठिकाणी स्थायिक झालेले आहेत त्यांना आपण म्हणतो स्टेशनरी. ठीक आहे, मला असं वाटतं की तुम्हाला हा कन्सेप्ट कळला असेल. ओके, त्यानंतर पुढे बघूया आपण. दिस इज अ न्यूटन फर्स्ट लॉ. ठीक आहे, हा कोणता लॉ आहे, तर हा न्यूटनचा पहिला नियम आहे. काय नियम? an object in the motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. ओके, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो मोशन मध्ये आहे तो कंटिन्यू तोपर्यंत चालतच राहील, म्हणजे जोपर्यंत त्याच्यावर दुसरा कुठलाही फोर्स अप्लाय होत नाही. ओके, म्हणजे बघा, समजा एखादी बस आहे. ओके, काय काढूया आपण इथे, एखादी छोटस बस काढून घेऊ. ओके, हा एक ऑब्जेक्ट आहे, कुठलाही एखादा ऑब्जेक्ट असेल. ठीक आहे, जर हा ऑब्जेक्ट या दिशेने जात असेल, ओके, तर हा तोपर्यंत जातच जाईल म्हणते जोपर्यंत त्या ऑब्जेक्टला इतर कुठलाही फोर्स अप्लाय होत नाही. ओके, इतर कुठलाही फोर्स अप्लाय होत नाही म्हणजे नेमकं काय? ओके, तर एक तर याला कुणीतरी ब्रेक लावेल. ओके, दुसरं, ही जी जमीन, ज्या जमिनीवर तो चालतोय ती जमीन सुद्धा त्याला काय करणार आहे, रेजिस्ट करणार आहे. ओके, तेव्हा सुद्धा तो थांबू शकतो. ठीक आहे, किंवा तो कुठेतरी जाऊन ते समजा एखाद्या झाडावर जाऊन आपटून जाईल. ओके, तेव्हा ती थांबेल. ठीक आहे, किंवा कुठले ना कुठले बरेचसे फोर्स याच्यावर अप्लाय होत असतात. पण तुम्हाला माहितीच आहे की सायंटिस्ट लोक जे सॅटेलाइट सोडतात, ओके, आकाशामध्ये, आपली इस्रो नावाची जी संस्था आहे, भारतीय संस्था, ठीक आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, नेहमीच आपल्या इथनं भारतामधनं सॅटेलाइट सोडत असतात. मग सॅटेलाइट वर गेल्यानंतर, पृथ्वीच्या वर गेल्यानंतर जेव्हा ते फिरतात, तर ते फिरत असताना कुठल्याही पद्धतीचं त्यांना कोणी काही धक्का देत नसतं. ठीक आहे, त्यांना वेगळं चालवण्यासाठी त्यांना काही फोर्स लागत नाही. ओके, त्याचं कारण असं की पृथ्वीच्या ऑर्बिटच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना जर एकदा आपण ढकलून दिलं, ठीक आहे, तर ते पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये असे फिरत राहतात आणि त्यांना कुठलाही कोणीही डिस्टर्ब करणारं नसतं. मग डिस्टर्ब करणारं नसतं, मग ते थांबणार आहे का? नाही. म्हणून ते नेहमीच फिरत असतात पृथ्वीच्या भोवती. मग इथे का बरं आपण एखादा समजा दगड असा फेकला तर तो थोड्या वेळानंतर थांबून जातो, है ना? आपण एखादा बॉल सुद्धा जर फेकला तरी तो सुद्धा काही वेळानंतर थांबून जातो. याचं कारण काय, की त्याला कुठे ना कुठे बाहेरून फोर्स अप्लाय होत आहे, तेव्हाच तो थांबतोय. मग कुठले कुठले असे फोर्सेस आहेत जे त्याला थांबवतात आहे? ओके, तर बघूया कुठले कुठले फोर्सेस आहे. की तुम्ही विचार करू शकता, तुम्ही सायकल चालवता, एक पायडल मारल्यानंतर तुमची सायकल काय होते, हळूहळू थांबून जाते काही वेळ दूर गेल्यानंतर. ओके, जर तुम्ही पायडल मारणं कंटिन्यू नाही सुरू ठेवलं तर. मग का बरं थांबते आपली सायकल? तर बघा, आपली सायकल यासाठी थांबते कारण आपल्या सायकलला गुरुत्वाकर्षण शक्ती ही काय असते, ओढत राहते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, त्याच्यावर अप्लाय होत असतो आणि त्यामुळे ती सायकलला थांबवत असते. दुसरं महत्वाचं गोष्ट की फ्रिक्शन. ओके, रोड आणि टायर या दोघांचं फ्रिक्शन सुरू असतं जेव्हा सायकलचा चक्का रोटेट होत असतो आणि हे फ्रिक्शन सुद्धा त्याला थांबवत असतो. ओके, तर हे बरेचसे फोर्सेस त्याच्यावर अप्लाय होत असतात. त्याच कारणाने आपली सायकल काही दूर गेल्यानंतर थांबून जाते. ठीक आहे, तर इथे न्यूटननी म्हटलेलं काय आहे की जर एखादी वस्तू एका ठिकाणाहून निघाली आणि दुसऱ्या ठिकाणी जर ती जात असेल तर ती तोपर्यंत थांबणार नाही किंवा त्याची स्पीड वाढणार नाही जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स लावला जाणार नाही. ओके, पुढे चालूया आपण. ऑब्झर्व द पिक्चर्स फिगर इन द 3.1. ओके, तर खाली जे काही चित्र दिले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके, मी तुम्हाला मग अशी स्टेशनरीचा अर्थ सांगितला, तो तुम्ही एखाद्या साध्या तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये बाजूला पुस्तकामध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही भविष्यात जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर ऑब्झर्व करायला सांगितलं आपल्याला. आपण इथे बघू शकतो की एक माणूस जो आहे तो बंद पडलेली एक कार ढकलतोय. आता कार नेमकी बंदच पडली हे कशावरून समजायचं? तर जनरली कोणी असं करत नाही की एखादी कार चालू आहे नाही त्याला धक्का मारेल. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण असं समजू यायचं की एक बंद पडलेली कार असेल. असो, हा माणूस काय करतोय, ह्याला धक्का मारतोय. कुठून कुठे धक्का मारतोय, इकडून इकडे धक्का मारतोय आणि तुम्ही बघू शकता की यांनी काय केलेलं आहे, यांनी याचे हात या गाडीला टेकवलेले आहेत. ओके, पुढे बघूयात आपण. हा एक दुसरा मुलगा आहे, यांनी काय केलेलं आहे, या कुत्र्याला तो काय करतोय,
ओढतोय स्वतःकडे. ओके, कसा ओढतोय स्वतःकडे तुम्ही इथे बघू शकता की या मुलांनी त्याला दोरीमध्ये बांधलेला आहे. ओके, आणि तो त्याला ओढतोय. त्यानंतर हा मुलगा तुम्ही बघू शकता यांनी काय केलेला आहे, स्वतःचा जो पाय आहे त्या पायाने या बॉलला त्यांनी धक्का मारलेला आहे जोरात. ओके, किक मारतो आपण, ठीक आहे. तर तशा पद्धतीने त्यांनी जोरात किक मारली आहे बॉलला. ओके, मग आता या तीनही गोष्टीमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट कॉमन वाटते? ओके, कुठली गोष्ट कॉमन वाटत आहे की या तीनही गोष्टीमध्ये, तीनही ऍक्टिव्हिटीमध्ये काय होत आहे की कॉन्टॅक्ट फोर्स डेव्हलप झालेला आहे. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय नेमकं, तर या व्यक्तीने या गाडीला काय केलेलं आहे, टच केला आहे. ओके, टच केलेला आहे, टच. ओके, टच केलेला आहे. त्याच्यामुळे इथे सुद्धा काय झाला, कॉन्टॅक्ट फोर्स आला. ओके, कॉन्टॅक्ट फोर्स आला. त्यानंतर इथे सुद्धा काय झाला, या दोरीच्या माध्यमातून या कुत्र्यासोबत किंवा त्या डॉग सोबत काय केलेलं आहे, एक कॉन्टॅक्ट फोर्स सुद्धा डेव्हलप झालेला आहे. ओके, कॉन्टॅक्ट फोर्सच डेव्हलप झालेला आहे. आणि या तिसऱ्या पिक्चर मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की यांनी जेव्हा याला बॉलला पाय मारला. ओके, आता बघा त्या चित्रामध्ये सध्याच्या परिस्थितीत हा बॉल वेगळा आहे, या बॉलला टच नाही आहे सध्या पाय, परंतु हा बॉल ला टच झालेला आहे तेव्हाच हा बॉल दूर गेलेला आहे. म्हणजे काय झालं इथे की इथे सुद्धा कॉन्टॅक्ट फोर्सच लागलेला आहे. ओके, मग कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तर एखाद्या आपल्या बॉडीच्या कुठल्याही पार्टनी त्या दुसऱ्या ऑब्जेक्टला टच असणे. फक्त आपल्या बॉडीच्याच पार्टनी नाही तर आपल्या कुठल्याही एखाद्या वस्तूनी सुद्धा दुसऱ्या वस्तूला जर टच होत असेल तर त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. त्यानंतर आता बघूया आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणतात. ओके, आता आपण शिकलो की कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणतात. आता आपण शिकणार आहोत की नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणतात. मग नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये तुम्ही हे खाली काही चित्र बघू शकता. या ठिकाणी दिलेलं आहे की हा काय आहे, मॅग्नेट आहे. ओके, इथे काय असतो, नॉर्थ पोल असतो, इथे साऊथ पोल असतो. तुम्ही शिकला आहात हे सगळं काही. त्यानंतर आपण जर या ठिकाणी नेल्स घेऊन गेलो, नेल्स म्हणजे काय तर खिळे. ओके, छोटे मोठे काही खिळे घेऊन गेलो आपण आणि काय केलं की याला आपण टच केले, एकमेकांजवळ नेले, तर काय करतात ते ओढून घेतात. ओके, ओढल्यानंतर काय होणार, ठीक आहे, दुरूनच ओढून घेतात. त्याला काही असं जवळ जाऊन चिपकवण्याची गरज नाही. ओके, दुरूनच ओढून घेतात. तर इथे काय झाला, टच झाला का, नाही झाला. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आपण याला म्हणू शकतो. या ठिकाणी काय झालाय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स झालाय. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की कंगवा दिलेला आहे ना, कोण. ओके, ज्याने आपण बांध करत असतो. मग किंवा आपण एखाद्या दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो. तुम्ही हे प्रॅक्टिकल नुकतीच केलेले असतील तुमच्या शाळेमध्ये खेळ म्हणून. ओके, आपण काय करतो, कागदाचे चिटोरे करतो है ना. जे स्टुडंट आहे बरोबर त्यांना माहिती आहे, कागदाचे छोटे छोटे तुकडे करतो आणि स्केल घासत असतो. ठीक आहे, शिक्षक तिकडे शिकवत असतात आणि आपण मस्त डोक्याला स्केल घासत असतो आणि ते कागद असे उचलून पाहत असतो. ठीक आहे, तर ते काय असतं बेटा, ते सुद्धा एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्सच असतो. ओके, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो. का बरं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो, त्याचं कारण असं आहे की हवेतूनच, म्हणजे हे कागदाचे तुकडे इथे आहेत. ओके, आणि हे तुकडे ऑटोमॅटिक वर जाऊन याला चिपकून जातात आणि म्हणून आपण त्याला म्हणू शकतो की हे जे आहे हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आहे. पुढे बघूया आपण हा पाठ. A coconut is falling from the coconut tree. Objects are attracted to the earth due to the force of gravity. एखादा जो कोकोनट असतो एखाद्या झाडावर लागलेला, ठीक आहे, तो काय होतो, वरून असा पडून जातो काही दिवसानंतर. जेव्हा तो वाळला किंवा असे जवळजवळ खूप सारे कोकोनट लागले की त्यातला एखादा कोकोनट खाली पडून जातो प्रेशरने. ठीक आहे, तर मग तो खाली पडतो. ओके, बघूया आपण. हा सुद्धा काय आहे, एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्सच आहे, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सने तो ओढला जातो. पुढे बघूया. वेन अ कोम गेट्स अ रबड अगेन्स्ट हेअर, स्मॉल पीसेस ऑफ द paper kept on the table get attracted to the comb. The comb has the electrostatic charge and there is an induced opposite charge on the pieces of the paper and the places stick to the comb. म्हणजे हे जे तुकडे आहेत कागदाचे हे चिपकून जातात. तुम्ही तिसऱ्या चित्रामध्ये सुद्धा अजून इथे बघू शकता की हे जे नारळ आहे, नारळ काय, हे पहिले इथे होतं
ते खाली पडायला लागलं. ओके, आणि हे कुठे येऊन खाली जमिनीवर येऊन पडून जाणार आहे इथे या ठिकाणी. ठीक आहे, तर हे नारळ खाली पडलं. का बरं पडलं? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते खाली पडलेलं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स जनरेट झाला होता. जमिनीतून काही असा हात नव्हता निघाला आणि त्याला काही कोणी खाली ओढलेलं नाहीये. ठीक आहे, तर तो कशामुळे पडलेला आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पडलेला आहे, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सच तिथे तयार झालेला होता. पुढे बघणार आहोत आपण. In the figure 3.1, a force is seen to act through a direct contact of the objects or via one more object. Such a force is called the contact force. म्हणजे वर जे आपण चित्र बघितले होते, ओके, या चित्रांमध्ये तुम्ही बघू शकता की हे सर्वचे सर्व कॉन्टॅक्ट फोर्स आहेत. ओके, कुठे ना कुठे त्यांचा टच होतोय दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत, म्हणून ते सगळे कॉन्टॅक्ट फोर्स झाले. आता खाली जे चित्र दिले आहेत त्या तीनही चित्रांमध्ये काय दिलेलं आहे की हे सगळे एक्झाम्पल्स नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे आहे. पुढे आपण बघणार आहोत. Such a force is called the contact force. In figure 3.2, a force is applied between the two objects. Even if the two objects are not in a contact, such a force is called the non-contact force. Muscular force is an example of the contact force and is applied to the object with the help of our muscles. ओके, मस्क्युलर फोर्स कशाला म्हणतात? की जिथे आपल्या बॉडीचे आहे ना, बॉडी दाखवतो ना कोणी कोणी, ठीक आहे, तर ह्या बॉडीच्या फोर्स लावून आपण जो काय एखाद्या गोष्टीला ऍक्ट करतो. फॉर एक्झाम्पल, हा जर इथे मी पेन ठेवला, ठीक आहे, या पेनाला मी असं ढकललं, तर मी काय केलं, या बोटाचे जे मसल्स आहे त्यांनी याला धक्का लावला. ठीक आहे, फोर्स लावला, त्यावर अप्लाय केला मी फोर्स. तर मग फोर्स अप्लाय केला तर मी याला काय म्हणणार आहे? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणणार आहे, कारण मी काय केलं, इथे फोर्स अप्लाय केला. ओके, मस्क्युलर म्हणजे माझ्या मसल्सचा उपयोग करून. त्यानंतर पुढे बघूया आपण. इट इज अप्लाइड टू द सेव्हरल केसेस such as the lifting, pushing, pulling on the contrary forces like a magnetic force, gravitational force, electrostatic force act without a contact. Therefore, these are the examples of a non-contact force. तर यातले काही जे फोर्सेस आहेत ते कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत, जसं की लिफ्टिंग, पुशिंग आणि पुलिंग. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट उचलणे, ढकलणे किंवा ओढणे, या सगळ्या गोष्टी काय झाल्या, या सगळ्या कॉन्टॅक्ट फोर्सच्या एक्झाम्पल्स झाले. ओके, तुम्ही उचलता नेहमी एखादा डब्बा उचलता, एखादी सायकल ढकलता तुम्ही, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या झाल्या, ह्या कॉन्टॅक्ट फोर्सच्या गोष्टी झालेल्या आहेत. ओके, एक्झाम्पल्स आहेत ते कॉन्टॅक्ट फोर्सचे. आता आपण बघणार आहोत की नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे कुठलेले आहेत. तर मग बघा, कॉन्ट्रॅटरी चॅनल फोर्सेस लाईक अ मॅग्नेटिक फोर्स. ओके, म्हणजे एखादा मॅग्नेट तुम्ही एखाद्या खिळ्याच्या जवळ नेला आणि ते काय झाले, खिळे असे ओढल्या गेले, तर त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणू शकतो. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्सला सुद्धा आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा काय असतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सच असतो. आपण शिकणार आहोत वर्ग 9वी 10वी मध्ये की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो. तुम्ही ज्या पंख्याची सध्या हवा खाता त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच असतो. पुढे बघूया आपण. देअरफॉर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. ओके, हे सगळे फोर्स एक्झाम्पल्स कशाचे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे. वेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड पुश अ लिटिल, एखादा बॉल एखाद्या टेबलवर ठेवलाय समजा आपण, ठीक आहे, आणि तो आपण थोडासा ढकलला. ओके, तर काय होणार आहे, काही वेळानंतर तो स्टॉप होणार आहे. ओके, माझ्याकडे सध्या बॉल तर अवेलेबल नाही आहे, पण टेबल सुद्धा आहे आणि एक बॉटल सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, किंवा चला आपण एक छोटंसं प्रॅक्टिकल इथे करून घेऊया. ओके, माझ्याकडे टेबल अवेलेबल आहे, जितकं शक्य होईल तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवण्याचा प्रयत्न राहीलच माझा. आय होप तुम्हाला हा टेबल दिसत असेल. काळजी करू नका, पुस्तक पुन्हा ओपन करणार आहोत आपण. ही तुम्ही बॉटल बघू शकता. मी या बॉटलला काय करतोय, इथे ठेवतोय. ओके, आणि काय करतो मी, थोडंसं असं ढकलून देतो. तुमच्या असं लक्षात आलं असेल की बॉटल थोडी दूर गेल्यानंतर काय होणार आहे, थांबून जाणार आहे. बघा ती थांबली आता. ओके, तर मी म्हटलं म्हणून नाही थांबली, तिचा तो नियमच आहे थांबणे. ओके, मग का थांबली, तर त्यामागचे आपल्याला आता कारण बघायची आहेत, का बरं थांबली. तर चला बघूया आपण का बरं थांबली. अ कार रनिंग ऑन अ plain road travels some distance and stop after the engine is switch off is because of the force of friction between the ground surface and the object in the motion. In the absence of the friction force, the object would have remained in a motion
Frictional force is very useful in the daily life. While walking, we push the ground behind with our feet. In the absence of a friction, we will not be able to walk. बघा काय म्हणत आहे की आता ही बॉटल का बरं थांबली, आपण याचं सगळ्यात पहिले तर समजून घेऊ. बॉटल यासाठी थांबली मित्रांनो, कारण आपली बॉटल आणि हा जो सरफेस आहे टेबलचा, या टेबलच्या सरफेसमध्ये आणि या बॉटलच्या सरफेसमध्ये काय झालेलं आहे, फ्रिक्शन तयार झालेलं आहे. आणि या फ्रिक्शनमुळेच काय झालेलं आहे, ते त्याला फ्रिक्शन अपोज करत असते, त्याच्या स्पीडला काय करत असते, अपोज करत असते. आणि म्हणून ते हळूहळू स्पीड त्याची कमी होऊन एक वेळ अशी येते की ती बॉटल अगदी थांबून जाईल. ठीक आहे, असंच नेमकं तुमच्या सायकल चालवताना सुद्धा होते. तुम्ही पॅडल मारत राहता, पण जेव्हा तुम्ही थकून जाता, पॅडल मारणं बंद करता, त्याच वेळी काहीतरी स्पीड कमी होत 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 एक वेळ अशी येईल की तुमची सायकल थांबून जाईल. ठीक आहे, तर यामागे सुद्धा कारण आहे फ्रिक्शन. त्या रोडचं आणि त्या टायरचं काय होत राहतं, वाढत राहतं. ओके, पुढे बघूया आपण की काही आणखी इथे कार सुद्धा दिली आहे. काय म्हटलंय की एखादी कार एका प्लेन रोडवर चाललेली आहे. ठीक आहे, प्लेन रोड, बिलकुल त्याच्यामध्ये काही खड्डे नाही, काही नाही, स्पीड ब्रेकर नाही. पण तरी सुद्धा जेव्हा आपण त्याची स्पीड कमी करतो किंवा ऍक्सिलरेटर आपण सोडून देऊ, त्यानंतर काय होणार आहे, ती स्पीडची ऑटोमॅटिकली जी स्पीड आहे त्या कारची ती कमी कमी होत जाणार आहे. आणि त्यानंतर एक वेळ अशी येणार आहे की ती कार नक्कीच थांबून जाणार आहे. त्यासोबतच आपण आता बघणार आहोत की आपण जेव्हा चालतो, ठीक आहे, आपण जेव्हा चालतो, ठीक आहे, तर आपले जे आपण नेमकं चालतो कसं, बऱ्याच जणांना हेच माहिती नाही की आपण चालतो कसं आहे ना. आपण लहानपणीपासून चालूनच राहिलो, पण आता आज आपण शिकणार आहोत की आपण चालणार कसं आहोत. ओके, मग चालणार कसं आहोत बघा. तर जेव्हा आपण पाय टाकतो, ठीक आहे, पाय समोर टाकतो, एक पाय आपला मागे जो पाय आहे, ठीक आहे, त्या पायाला आपण काय करत असतो, मागे जमिनीवर ढकलत असतो. ओके, मागे जमिनीवर ढकलत असतो. मी तुम्हाला थोडंसं इथे काही डायग्राम करून दाखवेल, तुम्हाला थोडं समजायला सोपं होईल. ओके, आपण असं म्हणूया की हा एक व्यक्ती आहे, ठीक आहे, आणि याला काय आहे, दोन पाय आहे. ठीक आहे, हा पाय यांनी हे याचे पाय आहेत. ओके, हे काय आहेत, याचे पाय आहेत. आय होप तुम्हाला थोडंसं ड्रॉइंग दिसत असेल. ओके, मी आता इथे जास्त डेकोरेटिव्ह काढत बसत नाही, आपल्याला पुढे चालायचं आहे. ओके, तर हा जेव्हा चालतो, हा काय करतो बेटा, हा स्वतःचा पंजा थोडासा काय करतो, तिरपा टाकतो. ओके, थोडासा तिरपा टाकतो आणि काय करतो, हा जो भाग आहे नेमका इथे काय करतो, याला तो जमिनीला असं दाबतो. ठीक आहे, काय करतो, याला जमिनीकडे दाबतो असा. ठीक आहे, म्हणजे तो जमिनीला मागे ढकलतो. ओके, पण जमीन काही मागे जाणार आहे का, नाही. ठीक आहे, कारण जमीन तर भरपूर मोठी आहे, मग जमीन काही मागे जाणार नाही. पण याची बॉडी काय असते, ती हलकी असते. त्या व्यक्तीची, कुठल्याही व्यक्तीची बॉडी जमिनीपेक्षा कम्पॅरेटिव्हली हलकी राहते. म्हणून काय करत होतो की हा व्यक्ती पुढे ढकलला जातो. ओके, जेव्हा आपण इथे दाबतो पायाने खाली, तेव्हा हा पूर्ण व्यक्ती पुढे ढकलला जातो आणि नंतर आपण दुसरा पाय जमिनीला टेकवून देतो. मग परत काय होणार आहे, थोड्या वेळानंतर आपण परत हा पाय काय करतो, तिरपा करतो. ओके, आणि काय करतो, या भागावर आपण वजन देतो आणि मग परत काय करतो, आपण हा पाय इकडे समोर टाकून देतो. ओके, ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण चालतो. आता नेक्स्ट टाइम तुम्ही काय करायचं, जेव्हा तुम्ही चालाल तेव्हा तुमच्या पायाकडे नक्की लक्ष द्या, तुम्हाला अगदी सोपं जाईल ही गोष्ट समजण्यासाठी. पुढे आपण बघणार आहोत, all the objects in the motion have the frictional force acting on them which is acting in the direction opposite the direction of the motion. ओके, म्हणजे सगळे जे फोर्सेस आहे ते ज्या डायरेक्शनने मोशन असते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ते काम करत असतात. ओके, तर फ्रिक्शनल फोर्स स्पेशली, ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स हे त्या ज्या डायरेक्शनने एखादं वाहन किंवा एखादे ऑब्जेक्ट जात असतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला ते काम करत असतं आणि म्हणूनच आपलं वाहन किंवा आपला ऑब्जेक्ट काही वेळानंतर तो ऑटोमॅटिकली थांबतो. पुढे जाणार आहोत आपण, यू मस्ट हॅव सीन दॅट द वन टेंड्स टू स्लीप ओव्हर द बनाना पील्स ऑन अ स्ट्रीट. म्हणजे काय म्हणतात की तुम्ही जेव्हा एखादा चालत असता कधी कधी, ठीक आहे, तर तुम्ही असं बघितलं असेल, म्हणतात की केळाचा साल कुठे पडला आणि तुम्ही त्याच्यावरून कोणीतरी घसरून पाय पडलं, तर असं कधी तुम्ही बघितलं आहे का? म्हणजे बघितलं नसेलही तुम्ही रियालिटीमध्ये, पण कधी ना कधी तुम्ही पिक्चरमध्ये, मूव्हीजमध्ये नक्कीच बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर का बरं पडतो पण बनानावरून पाय घसरल्यानंतर? त्याचं कारण असं आहे की बनाना काय असतो, अगदी चोपडा असतो, स्लिपरी असतो. ठीक आहे, स्लिपरी म्हणजे अगदी चोपडा, ज्याच्यावर पाय पडल्यानंतर
कुठल्याही पद्धतीचं फ्रिक्शन तयार होत नाही. फ्रिक्शन तयार झालं नाही तर आपण त्यावरून पाय घसरून पडून जाऊ. ओके. आणि म्हणूनच तुम्ही बघू शकता की बरेचदा टाईल्सवर जेव्हा पाणी वगैरे सांडलेलं असतं तर कोणी कोणी पडतं. ओके. तुम्ही अशा घटना नक्कीच ऐकलेल्या असतील की टाईल्सवर पाय घसरून पडले गेलं. ठीक आहे. त्यानंतर पायऱ्या सुद्धा आपण जेव्हा उतरतो, जेव्हा आपण स्टेअर्स उतरतो मित्रांनो, तेव्हा सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक उतरायचं आहे. त्याचं कारण असं की तुमच्या आणि तुमच्या पायाचं आणि त्या पायरीचं मध्ये फ्रिक्शन असायला पाहिजे. जर फ्रिक्शन तयार नाही झालं, तुम्ही पाय टाकला, तुमचा पाय घसरला, तुम्ही पडण्याची शक्यता भरपूर जास्त आहे. पुढे चालणार आहोत आपण. खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे ट्राय धिस. ओके. ट्राय धिस मध्ये काय काय आहे बघा. तर 2 बॉटल्स दिलेल्या आहेत. ओके. 2 बॉटल्स तुम्हाला दिलेल्या आहेत. एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता. इथे मी पुस्तक थोडंसं नेक्स्ट पेजवर घेऊन जातोय आता. काय दिलेलं आहे बघा. 2 प्लास्टिकच्या बॉटल्स दिलेल्या आहेत. ओके. अगदी सोपं असं एक्सपेरिमेंट आहे हे. 2 इथे बार मॅग्नेट दिलेले आहेत तुम्हाला. ओके. हे 2 बार मॅग्नेट आहेत बेटा. आणि एका याच्यावर नॉर्थ पोल, साऊथ पोल, नॉर्थ पोल, साऊथ पोल अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे. ठीक आहे. या दोन्ही बॉटल काय केलेल्या आहेत, पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत. ओके. आणि काय केलेलं आहे, ते तशाच सोडून दिल्या. तशाच सोडून दिल्या. काही वेळानंतर काय होणार आहेत म्हणते की या ज्या बॉटल्स आहेत या ऑटोमॅटिकली या अशा पद्धतीने सेट झाल्या. कशा सेट झाल्या बघा. कारण नॉर्थ पोल काय करत असतो, साऊथ पोलला अट्रॅक्ट करत असतो. ओके. या दोघांचं काय असते, अट्रॅक्शन असते. या दोघांचंच नसते, बेसिकली अपोजिट पोलचं काय असतं, अट्रॅक्शन असतं. ओके. अपोजिट पोलचं अट्रॅक्शन असतं. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोलचं काय असणार आहे, अट्रॅक्शन आहे. तसंच साऊथ आणि नॉर्थचं सुद्धा काय असणार आहे, अट्रॅक्शन आहे. पण ज्या साईडनी बॉटल पलटली त्या साईडला ते चिपकून जाईल एकदाचं. ओके. सोबतच अजून इथे काय म्हटलेलं आहे की या ज्या मॅग्नेट्स आहेत ठीक आहे, ते हळूहळू एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील आणि थोड्या वेळानंतर काय होणार आहे, दोन्ही बॉटल्स म्हणजे ही बॉटल थोडी इकडे येईल, ही बॉटल सुद्धा थोडी इकडे येईल आणि दोन्ही बॉटल एकमेकांना अशा पद्धतीने चिपकून जातील. ठीक आहे. इथे या नॉर्थ पोल आणि साऊथ पोल ज्या पद्धतीने सध्या चित्रामध्ये दाखवलाय त्या पद्धतीने ते अरेंज होऊन जाईल. ओके. पण समजा जर तुम्ही या चित्रामध्ये जर पद्धतीने दिलेलं आहे त्यापैकी एका बॉटलचं, काय म्हटलं मी, फक्त एका बॉटलचं मॅग्नेट आपण उलट करून लावलं. ठीक आहे. म्हणजे इथे साऊथ पोल असेल, इथे नॉर्थ पोल असेल, तर हा साऊथ पोल म्हणजे रेड कलर आपण इकडे करून टाकला आणि नॉर्थ आपण इकडे करून टाकला. ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय होणार आहे, समजा कलर काय होतील, हा रेड वाला इथे चालला जातील. ओके. आणि ब्लू वाला इकडे येतील. पण ऑटोमॅटिक काय होणार आहे, काही वेळानंतर तुमच्या लक्षात येईल की ही जी बॉटल आहे ती ऑटोमॅटिक ह्या अशा पद्धतीने पुन्हा एकदा अरेंज होऊन जाईल. का बरं अरेंज होऊन जाईल, कारण या मॅग्नेटमध्ये तशा पद्धतीची फोर्स ते अप्लाय करतं, जनरेट करतं फोर्स आणि एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन, अपोजिट जे फोर्सेस आहेत त्यांचे, ठीक आहे, त्यांचं काय राहतं, मग मी सांगितलं की त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन राहतं. ओके. त्या अट्रॅक्शनमुळे ते पुन्हा पाहिजे ती पोझिशन त्यांच्या कम्फर्टनुसार घेऊन गेल आणि पुन्हा त्या 2 बॉटल चिपकून जातील. ओके. बघा, जर दोन्ही नॉर्थ पोल आणि साऊथ पोल समजा बघा इथे जर रेड असता, ओके, आणि इथे सुद्धा रेड असता, ठीक आहे, इथे रेड इथे रेड, ओके, तर काय झालं असतं, ही बॉटल इकडे गेली असती, ही बॉटल इकडे गेली असते. ठीक आहे. पण आता काय होत आहे, इथे रेड, इथे आहे नॉर्थ पोल, इथे आहे साऊथ पोल, म्हणजे इथे आहे ब्लू कलर, इथे आहे रेड कलर. ठीक आहे. तर काय होणार आहे, इथे अट्रॅक्शन होणार आहे. अट्रॅक्शन होणार आहे म्हणजे ही बॉटल इकडे ओढणार आहे स्वतःला आणि ही बॉटल सुद्धा दुसऱ्या बॉटलला ओढून घेणार आहे. तर हेच आपल्याला इथे शिकायचं आहे की दोघांमध्ये सुद्धा काय आहे, अट्रॅक्शन आहे. ओके. तर हे तुम्ही प्रॅक्टिकल घरी करून बघू शकता. नक्कीच अगदी सोपं असं प्रॅक्टिकल आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला बार मॅग्नेट उपलब्ध झाले पाहिजे. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॅलन्स अँड इम्बॅलन्स फोर्स. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॅलन्स फोर्स आणि इम्बॅलन्स फोर्स. तर अनबॅलन्स फोर्स हे शिकण्यासाठी आपण काय करणार आहोत, व्हिडिओ याच चॅप्टरचा आपण 2nd नंबरचा व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो. ओके. तर व्हिडिओ फार लंबा झाला तर बऱ्याच जणांना तो थोडासा ऐकायला किंवा
आपले सुद्धा डोळे असे थोडेसे त्रासून जातात. त्यामुळे आपण व्हिडिओची जी लेंथ आहे ती कमीत कमी ठेवणार आहे. भले पार्ट आपण थोडेसे वाढवूया. ओके. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा आनंद घेता येईल, त्याचा उपभोग घेता येईल. ओके. त्यांना सुद्धा अभ्यासासाठी मदत होईल. तसेच या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट सुद्धा करा आवडला म्हणून. आणि नक्कीच माझं जे चॅनल आहे तिजारे क्लासेस ते तुमच्यासाठी आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यासाठी मी आणत राहील. सोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय मित्रांनो की आपल्या क्लासेसमध्ये सगळे प्रॅक्टिकल्स म्हणजे या पुस्तकामध्ये जेवढी प्रॅक्टिकल्स दाखवलेले असतील, मोस्ट ऑफ द प्रॅक्टिकल जे खरोखर दाखवण्यासारखे आहे ते प्रॅक्टिकल्स आपण घेणार आहोत. स्पेशली इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित जे काय प्रॅक्टिकल्स असतील, काही फिजिक्सचे प्रॅक्टिकल्स असतील, तर हे प्रॅक्टिकल सुद्धा आपण घेणार आहोत. त्याचे सुद्धा तुम्हाला बघायला व्हिडिओ मिळतीलच नक्कीच. तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी मी देऊ शकेल. ओके. तर चला आज इथेच थांबूया आपण. बाय बाय.